चंदू भैया, आता तरी खोटारडेपणा थांबव, अन्यथा संतप्त लोक तुमचे दात तुमच्या घशात घालतील. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा संपर्क नेते चंद्रकांत रघुवंशी उर्फ चंदू भैया याचे चेले चपाटे अगदीच डोक्यावर पडल्यासारखे वागायला लागले आहेत. खोटारडेपणा करून थकलेले हे लोक आता गावितांनाही आदिवासींच्या योजना खाल्ल्याचे सांगणाऱ्या त्या कवाल्या घडी घडी उठसूट लोकांना ऐकवू लागले आहेत. या बगलबच्चांचे वागणं समजू शकतो, परंतु त्यांचा नेता म्हणवणारा चंदू भैया अजूनही शहाणा का होत नाही हा प्रश्न पडतो. आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येक माणूस करता येईल तेवढे सत्कर्म करत असतो, पण मरायला टेकलेला असताना सुद्धा हा भैया खोट्यावर खोटं बोलून गावित परिवाराच्या विरोधात आग लावत फिरतो. या नीचपणाची किंमत कुठे मोजणार, इतकं पाप कुठं फेडणार, याचं जरा तरी भान खाटेवर पडल्या यायला हवं होतं. पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. निवडणुका लागल्या की याला आदिवासी खात्याचा भ्रष्टाचार आठवतो. गल्ली बोळात बोंबलत फिरतो, खोट्या कहाण्या आपल्या चमच्यांकडून बोलवून घेतो. आता हेच बघा ना, त्याच्या कुठल्या तरी बिंडोक कार्यकर्त्याच्या सुपीक डोक्याने एक व्हिडिओ बनवला. त्यात नको तितकं खोटं रेटून सांगितलं. त्यात म्हटलंय की आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी होत असतानाही डॉक्टर गावित साहेब यांनी आवाज उठवला नाही. केवढा खोटं बोलतो हा. सत्य असे आहे की आदिवासी नाहीत त्या जातींच्या आदिवासींच्या आरक्षणात मी जिवंत आहे तोपर्यंत समावेश होऊ देणार नाही, हे छाती ठोकपणे राज्य शासनापुढे सांगणारे एकमेव धाडसी नेते डॉक्टर विजयकुमार गावित साहेबच होते. आदिवासी विकास मंत्री असताना डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांनी समस्त आदिवासी बांधवांच्या आंदोलनाला सामोरे जाऊन तसे ठोस आश्वासन दिले होते आणि संपूर्ण महाराष्ट्राने टीव्हीवर ते पाहिले होते. आदिवासींच्या आरक्षणातील घुसखोरी कधीही खपवून घेणार नाही, हे डॉक्टर गावित यांनी सातत्याने ठणकावून सांगितले. महाराष्ट्राचा आदिवासी विकास मंत्री असताना शासनाचा रोष पत्करून आदिवासींच्या हिताची भूमिका घेतो. हा धाडसी प्रसंग अनेकदा उभ्या महाराष्ट्राने पाहिला. हे सूर्यप्रकाश इतके स्वच्छ आहे, पण झाडाला उलट लटकणाऱ्या वाटवागडांना सूर्याचा प्रकाश माहीत नसतो. सूर्याचं अस्तित्व ते मानत नसतात, कारण त्यांना फक्त अंधार माहीत असतो. त्याप्रमाणे रघुवंशीच्या खोटारड्या टोळीला डॉक्टर गावितांचे चांगले प्रयत्न कधी दिसत नाही. दिसले तरी मान्य करत नाही. डॉक्टर गावित यांनी कायम स्वार्थाचे राजकारण केले, आदिवासींचा विकास केला नाही. स्वार्थ संपला की लोकांना दूर करतात अशी टिमकी हा चंदू भैया कायम वाजवतो. खरं तर या चंदू भैयाने आधी त्यांच्या बापजाद्यांना विचारलं पाहिजे, सगळ्या प्रकारची सत्ता हाती असतानाच्या काळात यांनी कोणता विकास केला. रघुवंशी परिवारांनी आदिवासींना कधी न्याय दिला, आदिवासींचा विकास केला नाही असा साहेबांवर आरोप करणारा व्हिडिओ ज्याने बनवला त्याने त्याचे जितके बाप असतील त्या बापांना विचारून पाहावं. हा डॉक्टर विजयकुमार गावित नावाचा एकच बाप होता म्हणून इथे विकास घडला. चालायला रस्ते नव्हते, पायी रखडत धुळ्यापर्यंत जावे लागत होते. व्याजाच्या चक्रात आदिवासी लोकांचे आणि आदिवासी नेत्यांच्या पिढ्या गाडण्याचे काम या रघुवंशीने कायम केले आणि आज तो गावित परिवाराला आदिवासी विकासाचा जाब विचारतो. उलटा चोर कोतवाल को डाटे म्हणतात ते यालाच. आदिवासींच्या जमिनी याने हडप केल्या, प्रत्येक आदिवासी नेत्याला याने मिंदे गुलाम बनवले. याच्या उलट गावित साहेबांनी प्रत्येक आदिवासीला विविध योजना दिल्या, प्रत्येकाच्या घरापर्यंत शासनाचे लाभ दिले. गावित साहेबांबद्दल नको ते खोटं बोलणारा तो व्हिडिओ बनवणाऱ्या बिंडोक माणसाने चंदू भैयांच्या एकूण जय बाबा वडवीच्या खुनाचाही मुद्दा मांडला आहे. या खुनाचा प्रमुख आरोपी रघुवंशी परिवाराचा खास होता. हे संपूर्ण शहराला माहिती असताना हे महाशय तद्दन खोटी माहिती पसरवतात. डॉक्टर गावित साहेब हे सुधाकर मराठे यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी त्यांच्या घरी गेले असतानाचा एक फोटो या व्हिडिओमध्ये वापरण्यात आला. जनतेची दिशाभूल करायची आणि आपले पाप झाकायचे ही चंदू रघुकुल रीत फार जुनी असावी. त्याच्या उलट बघा, जयबाबाचा खून झाला त्या प्रकरणात चंदू भैयाचा खास मनवणारा सूर्यकांत मराठे पकडला गेला. जयबाबा वडवी याच्या खुनाच्या काही दिवस आधी मोहित राजपूत या तरुणाचा खून झाला. त्याचा सूत्रधार म्हणूनही चंदू भैयाचाच उजवा हात असलेला नगरसेवक अडकला. मग दहशत कोण माजवतो हे वेगळ्या शब्दात सांगायची गरज आहे. मोहित राजपूतच्या खुनाचा सूत्रधार म्हटला जाणारा तो नगरसेवक जामिनावर सुटून आल्यानंतर चंदू भैया आणि राम भैया यांच्यासोबत सामूहिक आरतीमध्ये उभा दिसला. तो फोटो सगळीकडे फिरतो आहे. मग वेगवेगळ्या प्रकरणातले मारेकरी रघुवंशी गटाचेच कसे असतात याचे उत्तर चंदू भैयाने द्यायला हवं. पण गिरे तो भी नाक ऊपर अशा लबाड चालीने वागणारा चंदू भैया खोटेपणावरच मरेपर्यंत चालणार हे स्पष्ट दिसत आहे. जय बाबा वडवी खून प्रकरणी निघालेल्या मोर्चा वेळेस जी तोडफोड झाली ती गावित साहेबांच्या दबावातून झाल्याचे सुद्धा हा खोटं सांगतो. त्या मोर्चामध्ये चंदू भैयाचा खास हस्तक माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, आमदार आमचे पाडवीच्या परिवारातील सदस्य आणि त्यांचे खास कार्यकर्ते सुद्धा जोरदार घोषणा देत चालत होते. त्यांचे व्हिडिओ लोकांकडे आहे. संतप्त आदिवासी जमाव चंदू भैया विरोधात घोषणा द्यायला लागल्यानंतर मोर्चाला गंभीर वळण लागले आणि ते या चंदू भैयाच्या माणसानेच घडवल्याचे म्हटले जात आहे. डॉक्टर गावित साहेब यांचे बंधू माजी आमदार शरददादा यांनी मोर्चा प्रसंगी हिंसाचार घडवल्याचे आणखी एक
खोटी माहिती रघुवंशी गट पसरवत आहे. त्यांची खरी बाजू अशी की आदिवासींचा मोर्चा अनावर होईल याचा अंदाज आला म्हणून स्वतः पोलीस अधीक्षक SP श्रवण दत्त यांनी फोन करून शरददादांना आणि अन्य आदिवासी पुढाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांच्या विनंतीला मान देऊन शरददादा यांनी जमाव कंट्रोल केला. रघुवंशींना शिवीगाळ होत असल्याचे लक्षात घेऊन ज्यांनी हिंसा घडवली ते मात्र नामनिराळे राहिले. पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन शरददादा यांनी जर सहभाग घेतला होता तर SP श्रवण दत्त यांनी शरददादा यांचं नाव आणि त्यांच्या मुलांचे नाव आरोपींच्या यादीत कोणाच्या सांगण्यावरून घेतले? हा दबाव कोणी आणला? अर्थातच रघुवंशी याने हिंसाचारात संबंध नसताना सुद्धा आदिवासींच्या 150 पोरांना जेल यात्रा कोणी घडवली? गरीब आदिवासी पोरांना जेलमध्ये कोणी अडवले? मोर्चातील आदिवासींकडून शिवीगाळ झाल्याचा संताप असलेल्या चंदूभैयानेच हे घडवले. आदिवासींच्या पोराच्या भविष्यावर पाणी फिरवणाऱ्या चंदूभैयाला मात्र आमशा पाडवी, राजेश पाडवी यांच्यासारख्या नेते साथ देतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पण आता आम्ही सगळे जागे झालो आहोत. खोटी टिमकी वाजवणारा चंदूभैया आणि त्यांच्या चमच्याने ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मगच बोलायला हवे. अन्यथा तुमचे दात तुमच्या घशात घातल्याशिवाय संतप्त लोक गप्प बसणार नाही. तूर्त एवढेच.